मोहोळमधून माजी आमदार रमेश कदम निवडणूक लढवणार आहेत। रमेश कदमांनी आता निवडणुकीची इच्छा बोलून दाखवली। कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे विधानसभा लढत असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं। अकलूजमधील महाविकास आघाडीच्या मेळाव्याला रमेश कदमांची उपस्थिती होती। अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या गैरव्यवहारामुळे चर्चेत आले होते रमेश कदम। त्यांना त्या संदर्भात अटक देखील झाली होती। मात्र रमेश कदम यांनी आता निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे आगामी काळात मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नाही, कार्यकर्त्यांचा आग्रह हा माननीय पवार साहेबांच्या तुतारीकडचाच आहे। म्हणजे उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्याबद्दलचा विषय नाही। आपण हे सगळे सुज्ञ पत्रकार आहात, तुम्हालाही बऱ्याचशा गोष्टींची उमज आहे, समज आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका लक्षात घेऊन आणि उद्या माझ्या देखील राजकीय भवितव्याचा, पॉलिटिकल करिअरचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।